चालू असेल त्यावेळेला वाद्यांचा आवाज माझ्यापेक्षा मोठा होऊ नये, कारण मग माझा आवाज येत नाही असं होतं. ते खूप सुंदर वाजवत आहेत, फक्त एक आहे, माझा आवाज त्यांच्यापेक्षा जास्त असायला हवा. हनुचनी रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. Thank you.
धर्माचे पालन करणे पाखंड करणे पाखंड धर्माचे
महिलांनी पुढे पुढे सरका. फक्त एक काम करा, इथे मंडपात येताना चपला काढून या. तुम्ही चपलांसकट बसलाय. चपला जर का पायात असतील, चपला काढून ठेवा. पुरुषांनी सुद्धा पुढे पुढे सरका. सगळ्या पुरुषांनी पण या, पुढे पुढे या, कारण जागा उरलेली नाहीये माग. या सगळ्या महिला मंडळींनी पण पुढे पुढे या, पुरुषांनी पण या. फक्त मंडपात येताना चप्पल घालून येऊ नका. धर्माचे पालन, धर्माचे धर्माचे पालन, 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 धर्माचे
धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हिची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हिची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड बार नाही भीड बार तुका म्हणे सान
हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठला प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणशवनत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् पाण्डुरङ्गा करू पाण्डुरङ्गा करू पाण्डुरङ्गा करू रतमन मना पाण्डुरङ्गा करू पाण्डुरङ्गा करू पाण्डुरङ्गा करू रतमन पांडुरंगा करू प्रथम मनमन दुसरे चरण संताचिया त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सोपान देवा मुक्ताई परेश सर्वेशा करहातटी 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 धर्माचे पाळण करणे पाखांड खंडण हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम श्रीराम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू भागवत संप्रदायाचे आद्य कळस ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस जिजाई रमण पंचम वेद यच्च यावत भूतलावरती अवतरलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह चंदनाप्रमाणे अखंड अविरत झिजविणारे संत सज्जन देहू निवासी आणि ज्यांचं विशेष असं आहे की ज्या व्यक्तिमत्वाला लोकांनी एक नाही दोन नाही तीन नाही आज जवळ जवळ 375 वर्ष डोक्यावर घेऊन नाचले ते महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व म्हणजे श्री जगद्गुरु तुकोबाराया तुका झाला से कळस भजन करा सावकाश एवढा अधिकार ज्या महात्म्याचा त्या श्री जगद्गुरु तुकोबारायांचा हा त्रिशतकोत्तर असणारा वैकुंठ गमन सोहळा 375 वर्ष झाली जगद्गुरु तुकोबारायांच्या या व्यक्तिमत्वाची अभंगांची विचारांची आचारांची देवाणघेवाण आजही तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये होतीये आणि तुकोबाराय आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणाचा आजही ठाव घेत आहेत असं असणार हे सदाबहार व्यक्तिमत्व म्हणजे श्री तुकोबाराय आणि तुकोबारायांच्या या सुंदर अशा साजेशा निवडक प्रकरणातल्या अभंगावरती
आज आपण विचार करतोय, ज्यांच्या प्रांगणामध्ये आपण उभा आहोत, की ज्यांच्या बाबतीत विचार केला तर तुकोबाराय स्वतःच सांगतायत, तो गणराया गणपती तो गणराया गणपती अभी अभी गणपती बाप्पाला आद्य स्थान दिले गेलेलं आहे हिंदू धर्मात, असं आपल्या अवघ्यांचं आद्य दैवत असणारे गणपती बाप्पा, की ज्ञानोबारायला सुद्धा म्हणावं लागलं. आजही आपण ज्ञानेश्वरीचं पान उघडलं, पुंडलिक वरदा झालं की सगळ्यात पहिला श्लोक, आपल्या सगळ्यात पहिली ओवी आपल्या डोळ्याच्या खालोखाल भेटायला आपल्याला येते. ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमति प्रकाशो मणि निवृत्तिदासो अवधारी जो और काही कोणतंही कार्य असो जीवनामध्ये, त्या प्रत्येक कार्याचा गणाधीश जोईश सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ जो निर्गुणांचा. आपल्या अवघ्यांचं मूळ, अवघ्याचा आरंभ ज्यांच्यापासून सुरू होतो ते गणपती बाप्पा. आणि त्या गणपती बाप्पांचा आजचा असणारा हा माघ शुद्ध चतुर्थीचा जन्मोत्सव आपल्या श्री वरदविनायक देवस्थान कोतुळ, अर्थात ही नगरी सामान्य नाही. मला ज्या नगरीनं, दादा याचा मॉनिटरचा आवाज मला व्यवस्थित लागत नाही, हा इको जास्त नसला तरी चालेल, मात्र आवाज ही कोतुळ नगरी सामान्य नाही. ज्या नगरीनं महर्षी अगस्ती महाराजांसारखी रत्न जन्माला आणली, ही नगरी सामान्य नाही. या नगरीनं खर तर कळसुबाई सारखं शिखर, ज्या नगरीला आशीर्वाद देण्याकरता सर्वस्वी उभा आहे अशी सह्याद्रीची सगळ्यात मोठी पर्वत रांगा, ज्या नगरीला अगदी छायाछत्र देण्याकरता उभी आहे, ज्या नगरीनं छत्रपती शिवाजी राजांची पाऊलं या भूमीमध्ये आजही अनुभवायला मिळतात, ज्या नगरीला हिंदुत्वाचं अगदी भरभक्कम असं आशीर्वचन लाभलेलं आहे. प्रभू श्री रामचंद्र भगवान, हनुमानजी आणि गणपती बाप्पा या सगळ्यांच्या आशीर्वादानं परमपुनीत झालेली ही कोतुळची भूमी. आणि आज या भूमीमध्ये ही कीर्तन सेवा करण्याचा योग मोठी आनंदाची बाब आहे. आणि तोही गणपती बाप्पांचा जन्मदिवस. आदरणीय आमच्या हरिभक्ती पारायण आणि या अकोल्याचं खरं तर परमार्थातलं वैभव म्हणायला हरकत नाही, ज्याने तरुणांमध्ये परमार्थ रुजवला, असे श्री नितीनजी महाराज गोडसे यांच्या माध्यमातून आज ही कीर्तन सेवा करण्याचा योग मला येतोय. दादांना मनस्वी धन्यवाद देते, कारण दादांची सगळी संस्थेतली बालगोपाळ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या बरोबरीनं अतिशय उत्तम ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा करण्याचा योग मला येतोय, ते आपल्या
सगळ्यांचं ज्येष्ठश्रेष्ठ असणारे आदरणीय भाटे काका, ज्यांनी हिंदुत्व किती प्रबल असावं. एकेकाळी या हिंदुत्वाच्या बाबतीत असं होतं, गर्दी जरी कमी असली त्यात माणसं भाटेकाकांसारखी गर्दी जरी कमी असली पण भाटेकाकांसारख्या माणसांसारखी दर्दी माणसं हिंदुत्वाला टिकवण्याकरता असली, वर तुमच्यासारखी माणसं त्यांना कायम हिंदुत्वाची वर्दी द्यायला असली, म्हणजे हिंदुत्वाच्या विचाराची सर्दी कशी होईल. आणि अशा या गोड वातावरणात सर्वच हिंदुत्वाची अतिशय बुलंद अशी तोप घेऊन उभा राहिलेली सगळी या विभागातली मंडळी, ज्यांच्या माध्यमातून ही सेवा करायला मी येते, ते आदरणीय कुलदीपजी दादा निवासकर. दादाच तुमची खर तर संवादिनी पाहिली, हार्मोनियम पाहिली, आणि की ऐकल्यानंतर असं वाटलं की आपण आप्पासाहेब जळगावकरांच्या हार्मोनियमचा आस्वाद घेतो, ज्यांना आम्ही फक्त फोटोतच पाहिलं आणि फक्त काही त्यांच्या झलक ऐकल्या, पण ज्यांनी भीमसेनांना साथ केली, इतकी सुरेल, इतकी रसिली, आज मला वाटतं तितकीच सुंदर, तितकीच सुरेली साथ आज आपल्या हार्मोनियमच्या माध्यमातून होतीये. मला खूप आनंद वाटतोय. त्यांच्या बरोबरीनं अतिशय उत्तम अशी साथ करणारे, ज्यांचा आवाजही अतिशय गोड आहे, ऐकावं आणि ऐकतच राहावं असे हरिभक्तीपरायण मुकुंदजी महाराज, अतिशय गोड. त्यांच्या बरोबरीनं हरिभक्तीपरायण रमेशजी महाराज देशमुख, त्यांच्या बरोबरीनं रेवणनाथजी महाराज देशमुख, त्यांच्या बरोबरीनं अतिशय उत्तम तबल्याची साथ, अगदी कुठलीच कमी नाही, जे जसं जिथं पाहिजे तितकी गोड साथ देणारे आदरणीय ज्ञानेश्वरजी दादा पापड, अतिशय गोड तबल्याची साथ. त्यांच्या बरोबरीने मृदंगाची साथ देणारे मृदंगाचार्य, तितकेच तडपदार असणारे श्री विठ्ठलजी महाराज बोराडे. त्यांच्या बरोबरीने अतिशय उत्तम अशी चौदार दादा श्री रामनाथजी महाराज जाधव, बाबा, आदरणीय बाबा. खर तर वारकरी माणसं ज्यांनी परमार्थ रुजवलाय, अंतःकरणामध्ये इवलसं रोप सगळ्यांच्या एकेकाळी लावलं, अशी सगळी या विभागातली ज्येष्ठश्रेष्ठ वारकरी मंडळी. वा, या अवघ्या पंचक्रोशीला आणि अवघ्या अकोल्या तालुक्याला बाबांनी खूप मोठं मार्गदर्शन केलं, आणि खरंच वारकरी संप्रदायाची ही भगवी पताका कायम फडकत ठेवण्याचं काम आदरणीय बाबांच्या माध्यमातून झालं. बाबांना प्रणाम. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, अशा सगळ्या वारकरींच्या पायावरती, चरणावरती मस्तक ठेवते चोपदार बाबा, बेणेकरी बाबा, अतिशय गोड साऊंड सिस्टीम, शूटिंग वाले दादा, सर्व माझ्या बहुसंख्येनं उपस्थित असलेल्या माय भगिनी, सगळेच पुरुष मंडळी, तरुण बांधव, भगवान गणपती बाप्पाच्या जन्माची कीर्तन सेवा श्रवण करण्याकरता आपण इथे उपस्थित आहात. खर तर हे आपल्या सगळ्यांचं कौतुक आहे, आपल्या आस्थेचा, जिव्हाळ्याचा, श्रद्धेचा विषय आहे. आणि आज त्याच्यात माघ शुद्ध चतुर्थी, गणपती बाप्पांचा जन्मदिवस. एकेकाळी याच दिवशी सत्ययुगाच्याही पूर्वी भगवान गणपती बाप्पा निर्गुण स्वरूपामध्ये, आणि निर्गुण स्वरूपातले बाप्पा ज्यावेळेला सगुण स्वरूपामध्ये यायचे, त्यावेळेला भगवान भोले बाबा आणि पार्वती माईच्या लग्नामध्ये, काळजीपूर्वक ऐका बरं का, भगवान शंकराच्या आणि पार्वती माईच्या लग्नामध्ये गणपती बाप्पाचं पूजन केलंय. तू म्हणाल काय बोलता, आई बापाच्या लग्नात पोरांचं पूजन? कारण याचा अर्थ हा आहे की पूजन केलं याचं कारण ते अनादि तत्व आहे, आणि त्या अनादि तत्वाचं ज्या वेळेला यांनी पूजन केलं, आणि पूजन केल्यानंतर अतिशय, ही भूमी अशी आहे, ही हिंदुस्थानची भूमी अशी आहे की ज्या भूमीला कायम शाप आहे तो फंदा आणि फितुरीचा कायम आहे, हे कधीच संपलं नाहीये. आणि एक लक्षात ठेवा, जोपर्यंत जीवनामध्ये चांगली माणसं आहेत, त्यावेळेला जीवनामध्ये वाईटही माणसं यावीत, तोपर्यंत चांगल्याची किंमत कळत नाही.
रस्ता चांगला आहे कुठपर्यंत, गतिरोधक येत नाही तिथपर्यंत. गतिरोधक आला म्हणजे अख्ख्या चांगल्या रस्त्याची वाट आहे. तसं चांगली माणसं जोपर्यंत जीवनात आहेत, पण त्या चांगल्या माणसांचं महत्व वाढवण्याचं काम हे नेहमी, सज्जनाचं महत्व वाढवण्याचं काम हे दुर्जन करतात. आणि म्हणून आपल्या गाड्यांवरती भल्या मोठ्या अक्षरांमध्ये पाट्या असतात, निंदकाचे घर असावे शेजार. आणि कायम एक लक्षात ठेवायचं, आपण साधं पाणी पित असू, निंदकाला बिसलेरी पाजायची. वा. हा, कारण निंदा कोणाची होत नाही, येड्या गाबाळ्याची नाही होत. का कोणी पितय म्हणून त्याची निंदा आहे? पेतडाची नाही कोणी निंदा करत. जो चांगला आहे, ज्याच्याकडे सद्गुण आहेत, निंदा त्याचीच होते. महाराज तुम्ही दोघंही फार गोड वाजवता, फार तुमची तयारी आहे, पण थाप अजून गोड यायलाच पाहिजे असं मी नाही म्हणत, ते कोणतरी म्हणतात. आता ते कोण म्हणतात ते तुम्ही शोधायचं. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच एक आहे की निंदा तुमची आहे, कारण तुम्हाला येतंय. ज्या येड्याला येतच नाही त्याची निंदा कशी होईल? कुलदीप दादांची हार्मोनियम अतिशय तयारीची आहे, अतिशय तयारीची आहे, पण म्हणले अजूनही सरपटी झाला, तयारी पाहिजे अजून जर, असं मी नाही म्हणत. निंदा कुणाची आहे? ज्याच्याकडे काहीतरी लौकिक आहे. मला तुम्ही फार गोड गाता हो, पण अजून वरचा स्वर जरा, असं मी नाही म्हणत. निंदा त्याची आहे ज्याच्याकडे काहीतरी विशेष आहे. इतरांची निंदा होतच नाही. चांगला माणूस ज्यावेळेला आयुष्यात आपल्याला पुढे आणायचा आहे, त्यावेळेला तो निंदेशिवाय पुढे येऊ शकत नाही. कारण सज्जनाच्या प्रसिद्धीचं सगळ्यात मोठं माध्यम जर कोणतं असेल तर ती आहे निंदा. मग ती कोणत्याही पद्धतीची असेल, निंदेशिवाय माणसाला जगामध्ये लौकिकाच्या वाटेवरती चालताच येत नाही, मोठं होता येतच नाही. हे तितकंच सत्य आहे. अगदी तसंच या हिंदुस्थानला हा शाप आहे आतापर्यंतचा, जेवढे सज्जन तेवढेच दुर्जन. आणि सज्जनाची आज आपल्याला अनेक ठिकाणी ऐकू येतंय, आपल्या कानावरती अनेक ठिकाणी सुंदर सुंदर गाणी आहेत. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, इमिन भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. घर घर में अब एक ही नाम जय श्री राम. घर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. मागच्या 1-1.5 वर्षापासून आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळते, आपल्या सगळ्यांच्या कानावरती पडते. याचा अर्थ सगळं आलबेल आहे. पुन्हा एकदा प्रभू रामचंद्र जे अयोध्येमध्ये आले, 500 वर्ष ज्यांनी वनवासामध्ये काढली, खऱ्या खुऱ्या आयुष्यात फक्त 14च वर्षाचा अनुभव, फक्त 14च वर्षाचा वनवास भोगला. अहो पण आम्ही इतकी नीच माणसं, आम्ही 500 वर्ष त्यांना वनवासात ठेवलं. आणि 500 वर्षानंतर हा वनवास संपला आणि ज्या वेळेला प्रभू आसनावरती स्थापित झाले, तो दिवस सोन्याचा होता, 22 जानेवारी. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात. आणि मग आपल्याला वाटतं सगळं आलबेल आहे, सगळं सुंदर आहे, सगळं चांगलं आहे. पण एक लक्षात ठेवा, शत्रू हा कधी उघड नसतोच. ज्यावेळेला तो मित्र रूपाने येतो, त्यावेळेला होत्याचं नव्हतं करतो. शत्रू शत्रू म्हणून समोर आला तर त्याला बंदुकीचा धाक दाखवता येईल, तलवारीचा धाक दाखवता येईल, कोयत्याचा धाक दाखवता येईल, चाकूसुरीचा धाक दाखवता येईल. पण मित्राच्या रूपामध्ये ज्यावेळेला येईल त्यावेळेला काहीच करू शकत नाही. बलवान
सध्या आम्ही फार समजतो की आम्ही उत्तम दिशेला आहोत, आमच्या हिंदूंची वाटचाल चांगली चालू आहे, हिंदू जागृत आहे, हिंदूला माहिती झालंय खळं काय आहे खोटं काय आहे हे सगळं कळलंय. अहो पण हे तुमच्या दृष्टीनं काही रावणाच्या अवलादी आजही शिल्लक आहेत, त्यांचं काय करणार? आजही तुमच्या आमच्यामध्ये कित्येक जण आहेतच की ज्यांना आजही रामचंद्र प्रभू नाही सहन होत, ज्यांना आजही रामचंद्र प्रभू नाही शक्य होत. एक लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवरचं आहे, तुम्ही रामचंद्र प्रभू ही व्यक्ती म्हणून पाहू नका, दशरथ नंदन म्हणून पाहू नका. रामचंद्र प्रभू व्यक्ती म्हणून जर आपल्या आयुष्यामध्ये आपण पाहिलं, एक लक्षात ठेवा, तुलसीदासजीचं एक वचन आहे, ते म्हणतात, ओ ही राम दशरथ का बेटा, ओ ही राम घट घट में बेटा, ओ ही राम दशरथ का बेटा, ओ ही राम घट घट में बेटा, ओ ही राम का सभी पसारा, सब में बैठा, राम सिया राम जय जय राम, 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 जय जय राम जय जय राम. तुलसीदासजीचे अगदी जगप्रसिद्ध वचन आहे. आम्ही या वचनाला डावलायचं का मग? राम नाही म्हणून डावलायचं? कुणाला डावलणार आपण? तुलसीदासजीला? लोक म्हणतील नाही आम्हाला तुळशीजी मान्य नाहीत का, ते इथले नाहीत. बरं ठीक आहे, ते इथले नसू देत, मग तुम्ही ज्ञानोबाराला डावलणार? ज्ञानोबाराला अमान्य कराल का? जे ज्ञानोबार आहे त्या ते ठोकपणे सांगतायत, ही सर्व घट राम देहा देही एक, सर्व घट राम देहा देही एक, सर्व घट राम ज्ञानोबाराला डावलायचं? कुणाला? जगद्गुरु तुकोबाराला डावलायचं? राम म्हणता रामची होई गे, हे राम म्हणता रामची होई गे, पदी बैसवानी पदवी गेली जय, पदी बैसवानी ही पदवी गेली जय, राम म्हणता राम होई गे, राम म्हणता राम होई गे, राम होई गे, राम होई गे. कुणाला डावलणार आहोत आम्ही नेमकं? कित्येक तरी संत आहेत जगात, कित्येक महापुरुष आहेत ज्यांच्या दृष्टीनं जर प्रभू रामचंद्र आद्य आहेत, तर आम्हाला ते का मान्य होऊ नये? हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तुम्हाला आदर्श पुत्र म्हणून पाहायचं असेल, जगाच्या पाठीवरती आदर्श पुत्र म्हणून पाहण्याकरता एकच व्यक्तिमत्व आहे, ज्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे राम. मुलगा कसा असावा? तुम्ही रामचंद्र प्रभूकडे पहा. पती कसा असावा? तुम्ही रामचंद्र प्रभूकडे पहा.
राज्य करता कसा असावा, प्रभू रामचंद्राकडे पहा. भाऊ कसा असावा, प्रभू रामचंद्राकडे पहा. मित्र कसा असावा, प्रभू रामचंद्राकडे पहा. मालक कसा असावा, प्रभू रामचंद्राकडे पहा. प्रेम किती असावं, प्रभू रामचंद्राकडेच पहा. भक्ती किती असावी, प्रभू रामचंद्राकडे पहा. आदर्श कसा असावा, प्रभू रामचंद्राकडे पहा. किती किती म्हणून भूमिका आहे जगामध्ये. तुम्हाला जगायचं कसं हे शिकायचं असेल तर फक्त प्रभू रामचंद्रच निहाळा. तुमचं आमचं कल्याण करण्याची क्षमता सध्या तरी संसारिकांच्या दृष्टीनं एकच पात्र योग्य आहे आणि ते पात्र म्हणजे प्रभू रामचंद्र. आणि त्या प्रभू रामचंद्रजींच्या काळाच्या नंतर ज्यावेळेला या सृष्टीमध्ये प्रचक्र माजलं अंधकासुर नावाचा दैत्य. एवढी भयानक तपश्चर्या, एवढी भयानक तपश्चर्या. राक्षसही देव मांडतात, फक्त आपली दिशाभूल करून देतात की आम्ही देव मानत नाही, आम्हाला देव चालत नाही. पण राक्षसही देव मानतातच. एवढी तपश्चर्या केली अंधकासुरानं आणि त्या तपश्चर्येच्या बदल्यात त्यांनी बलवान पुत्र मागितला आणि तो बलवान पुत्र आहे ज्याचं नाव आहे तारकासुर. झालं तो पुत्र जन्माला आला. त्या पुत्रानं एकच ध्येय, येथ वडील जे जे करीती. त्यांनी ध्येय ठेवलं, माझ्या बापानी तपश्चर्या करून माझ्यासारखा पराक्रमी पुत्र जन्माला आणलाय, मी तपश्चर्या करणार. केली या अंधकासुरानं तपश्चर्या. या तारकासुरानं बापाचा आदर्श घेतला, एवढी तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. कीर्तनात लवकर प्रसन्न होतात, 8:30 वाजले. प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाने विचारलं काय पाहिजे तुला तारकासुरा. म्हणले देवा काही नको, फक्त एकच करा, मला मरणच नको. ते म्हणले अरे येड्या, ज्याला मरण नको असं म्हणतो तो तरी कुठं अमर आहे. मग याच्या पलीकडे काहीतरी वेगळं माग. तुम्हाला काय वाटलं राक्षस असता म्हणून काय झालं, मरणाची भीती सगळ्यांना आहे. ते एक चारोळी आहे, तुम्हाला कळली तर बघा, नाही कळली तर सोडून द्या. तो चारोळीकार म्हणतो माणसं मरणाला मरणाची घाबरतात. मरणाचं वय मोठं आहे, जगात कशाला नाही एवढी माणसं मरणाला घाबरतात. तरी एखादा घरच्यांनी किंमत दिली नाही, पोरांनी किंमत दिली नाही, पोरांनी विचारलं नाही, सहज पोरं म्हणतात नाही का, अरे मी आहे म्हणून बापानी म्हणावं, मी आहे म्हणून मी गेलो तर, अरे कुत्र नाही हाल खायचं तुमचं पोरानं, मी आहे म्हणून मी गेलो तर. धाकटा पटकन म्हणला जाऊन बघा 13व्याला बुंदी. तुम्ही काय एवढा विचार करता 13व्या, काय राग आला या बापाला. म्हणला निघालो, बायकोकडे गेला बात, म्हणला अगं या कार्ट्यानं माझी किंमत नाही जन्म देऊन, मला विचारतायत मेला तर 13व्याला बुंदी. अगं त्यांना किंमत नाही, तुला तरी कुठं किंमत आहे, मी गेलो तर. म्हातारी म्हणली आपण मागं राहिलो का, पोरांनी बापाची किंमत कळली, आपण अजून माग आहोत. म्हातारा पुन्हा म्हणला अगं मी गेलो तर, कुत्र नाही हार खायचं तुझं, मी आहे म्हणून. माणसाने गाडी खाली चालूच नाही. कळलं तर बरं आहे. पण अगदी विनाकारण माहिती आहे माणसांना, तरी सुद्धा माणसं विनाकारण गाडी खाली चालतात. बायकोला म्हणला मी आहे म्हणून मी गेलो तर. म्हातारीने जरा धाडसच केलं, म्हणली जाऊन बघा. काय म्हणलं आता गाड्या आपल्यात राम नाही. अहो रामाशिवाय जग अपुरं आहे. कुठे कुठे राम नाही म्हणून सांगताय, कुठे राम नाही म्हणून पाहताय. रामाशिवाय अशक्य आहे सगळं. अरे वाट म्हटले आपल्यात राम नाही उरला, आता आता नाही, मजा नाही उरण्यात, जगायचंच नाही म्हणलं, बस मरायचं. मरणाची भीती बघा, मरायचं आता नाही जगायचं. निघाला मुंबईत राहत होता ते, मुंबईमध्ये आता पाहते ओव्हरब्रिज झालेत, आपल्याकडे झालेत हायवेला. गेला त्या ओव्हरब्रिज वरती चढला, 3 वाजताची पहाटेची वेळ, रात्रभर झोप नाही, या कुशीहून त्या कुशीवर, त्या कुशीहून या कुशीवर, रात्रभर जागा आहे. पहाटे 3 वाजता उठला, मरायचं, जगण्यात राम नाही. उठला त्या पुलावरती, आला त्या पुलावरती, कठड्यावरती, नेमका तो पूल असा मध्ये उंच झालेला, दोन्ही बाजूनी मध्ये बरोबर उंच. जसा गेला त्या पुलाच्या कठड्यावरती चढला आणि चढून खाली डोकून पाहिलं. म्हणला एवढं खोल,
मला नाही मारायचं. आलाय कशाला? घाबरायची कारण आहे का? भीती वाटण्याची कारण आहे का? एखादी बाई आहे, नवरा पेताळ आहे, कंटाळली त्याच्या जाचाला, जशी कंटाळी म्हटली आता याच्या सोबत राहण्यापेक्षा मेलेलं बरं, निघाली जीव द्यायला. नेमकी एकानं भजण्यानं पाहिली रस्त्यात. कुठं चालली? एवढी रात्रीची वेळ आहे, एकटी आहे, बाईची जात आहे, अगं डोंगर आहे बाजूनी सगळा, एवढा अंधार आहे, कुठं चालली? अडवू नका. अगं बाई तुला अडवत नाही, तुला विचारतोय तू चाललीस कुठे? एकटी आहे म्हणून विचारतोय, बाईची जात आहे म्हणून विचारतोय, अडवू नका. अगं मी तुला अडवत नाही, तुला विचारतोय तू चाललीस कुठं. म्हणजे विचारलं म्हणून सांगते, सांगणार तर नव्हतेच पण विचारलं म्हणून सांगते. मी निघाले त्या पेताडाच्या जाचाला कंटाळून जीव द्यायला. काय सांगते? हो, कुठं चालली? जीव द्यायला म्हणते तर. अगं म्हणजे एवढी काय रागवती? जीव द्यायला चालली, मला मान्य आहे की खरंच. खोटं बोलते का मग मी? जीव द्यायला चालले म्हणते तर. म्हणजे मला एक सांग, रागवू नको, जीव द्यायला चालले म्हणते आणि मग हातात कंदील कशाला घेतलाय? म्हणजे तुम्हाला काय आहे, इचुकाट्याची भीती वाटते? आता जिला इचुकाट्याची भीती वाटते तिने मरायला जावं का? प्रश्न आहे ना. ज्याला मरण्याची भीती वाटते त्यांनी एवढ्या मोठ्या ओव्हरब्रिज वरती चढून कठड्यावरून डोकून खाली पाहायचं, मग मरण्याची भीती वाटते. सरला मागं पण पुन्हा लक्षात आलं नाही, बायकोनी पोरांनी सांगितलेलं आहे म्हणून दाखवा. मरायचंच म्हणलं, मरायचं माघार. चढला, पुन्हा निष्ठेन निर्धाराने चढला. त्या कठड्यावरती उभा राहिला, जसा तोल जातो इकडं तिकडं पाहतोय, डोळे त्याचे अगदी नुसते गरगर गरगर फिरतायत. जसा त्यांनी बाश म्हणला आता पोरांचं बायकोचे शब्द खरे करायचे, जशी त्यांनी त्या ओव्हरब्रिज वरून उडी घेतली, असा गरगर 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 असं ते सगळं विश्व त्याच्या भोवती फिरतंय. चालू द्या चालू द्या, ते विश्व त्याच्या टाळ नका बाजू, एवढं नाही झालं, ते विश्व त्याच्या भोवती फिरतंय. असा वरून खाली येतोय त्या पुलावरून. बस म्हटला पडतोय आता, मरतोय आता, संपतोय माझं सगळं, आता काही उरणार नाही, आता सगळं पार पोरांना हाडं सुद्धा आता अस्थि विसर्जनाला सापडणार नाही. त्यांच्या मनासारखं होणार आहे, 13व्याला बुंदी घालणार आहेत, बायकोच्या मनासारखं होणार आहे, ती मंडी तुमच्याशिवाय जगणार आहे. होऊ द्या आता त्यांच्या मनासारखं. वरून आलाय, पडाय, अजून पडला नाही, चालू द्या. आलाय, वरून येतोय 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 येतोय, त्याचं येणं असं फिरत 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 वरून आला, जसा आला आणि आता पडला नाही अजून, जसा येतोय येता 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 नेमकं त्या पुला खालून त्या पलीकडच्या, तुमचं चालू द्या दादा, त्या तुम्ही बंद नका करू, त्या अजून येतोय ना. त्या पुला खालून पलीकडच्या बाजूनं एक भाजीवाला भैया होता, घरून सांगून आमचा बायकोला, तेरे लिए अच्छी सी सारी लावूंगा आज. बस हे त्याच्या डोक्यावरती भला मोठा हारा, आणि तो हारा घेऊन मेथीच्या जोड्या, कोथिंबिरीच्या जोड्या अशा सुंदर पद्धतीनं त्याच्यामध्ये रचलेल्या होत्या. तो तिकडून येत होता, तो तिकडून हा जसा येतोय येतोय, तो तिकडून आला आणि हा जसा वरून आला तसा त्या हाऱ्यात पडला. एक जणाचा नंतर पडला, पण मापात पाडला दादा. मला तीच चिंता होती, पाडताल का नाही का. मी म्हणलं थांबतो मध्येच. जसा आला तसा त्या हाऱ्यात पडला. आश्चर्य वाटेल तुम्हाला, मी मरणार आहे असं म्हणणार. अहो तो नाही ना मेला, मग मोकार भाजीवाला मेला. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? अहो का शक्य नाही? एवढा मोठा बोजा त्याच्या डोक्यावर पडल्यावर ते जगणार आहे का? मी मरणार आहे असं म्हणणार. काही नाही, तो गेला दुपारच्या जेवणाला घरी. का? मरणाची भीती मोठी आहे. या भीतीमधून कोणीच वाचलं नाही. महाराज म्हणतायत, जैसा का बुंदी न घेऊन जाय बोका, जैसा का बुंदी न घेऊन जाय बोका, बुंदी न घेऊन जाय बोका, जैसा का बुंदी न घेऊन जाय बोका, पैसा सारे लोकांनी तसे, पैसा सारे लोकांनी तसे, जैसा का बुंदी न घेऊन जाय बोका, जैसा का बुंदी न घेऊन जाय बोका, जैसा का रे लोका तसे,
प्रत्येकाला आहे, मृत्यूची भीती प्रत्येकाला आहे. या भीतीतून कोणीच सुटलं नाही. माणूस सुटला नाही तिथं राक्षस कसा सुटेल? मृत्यूची भीती प्रत्येकाला हैराण करणारी. या तारकासुराचं असंच झालं. त्याच्याही मनामध्ये मृत्यूचं भय आहे. म्हणला ब्रह्मदेवा मला एकच करा, मला मरण नको. येड्या दुसरं काही माग, जे मागायचंय ते माग. त्याला एकच माहिती होतं, भगवान शंकराची पत्नी सती माता यज्ञ मंडपामध्ये दक्षाच्या जळून खाक झालेली आहे. म्हणजे आता भगवान शंकर एकटे आहेत. दुसरा विवाह करण्याचा काही त्यांचा योग दिसत नाही. आणि मग त्यांनी चालबाजी केली. म्हणलं देवा माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही तर म्हणता की मरण तर तुला येणार, मग माझी एकच इच्छा आहे, मला भगवान शंकराच्या पोराकडून मृत्यू यावा. आता त्याला माहिती आहे यांचं तर काही लग्न होणार नाही, आणि लग्न होणार नाही म्हणजे बायको नाही, बायको नाही म्हणजे पोरग नाही, आणि पोरग नाही म्हणजे आपण सेफ, सुरक्षित, आपल्याला मृत्यूची भीती नाही. तथाच तू मान्य केलं. त्याला माहिती नाही, अरे येड्या हा चतुरा तो शिरोमणी, हा मान्य केलं. जा चल, म्हणजे तुझ्या मनासारखं होईल. उन्मत्त झालेला आहे हा तारकासुर, आणि या उन्मत्त झालेल्या तारकासुरानं अधर्म माजवला. अरे आजही आणि त्या काळातही देव नाही म्हणणारे राक्षस होते आणि आहेत. पण एक आहे, नाही असं म्हणणाऱ्याला त्याच भगवंताच्या हातून मरावं लागलं. हा इतिहास आहे, मरणार आहे हा इतिहास आहे. त्याच्यामुळे कुणाला नाही भ्याला तरी देवाला भिवून राहा. एक ना एक दिवस, मी ते एका गाडीवर वाक्य वाचलं होतं, देव बरोबर करतो. एक ना एक दिवस प्रत्येकाची बारी येणार आहे. या तारकासुरानं सगळीकडे उन्मत्तपणा केला, अधर्म माजवलेला आहे. अक्षरशः नाव घेऊन येदी देवाचे, भगवंताचं नावच घ्यायचं नाही असा कायदा निर्माण केलाय. सगळीकडे धर्म, यज्ञ, याग, देव देवता, कथा, कीर्तन, ऋषी मुनी या सगळ्यांना त्रस्त करायला सुरुवात केलेली आहे. आणि ज्या वेळेला हाहाकार माजलेला आहे, या तारकासुरानं अवघ्यांना त्रस्त केलेला आहे. आणि मग मात्र सगळेजण भगवंताकडे गेले, काहीतरी करा, या तारकासुराच्या भयान त्रासातून आम्हाला सोडवायचंय. आणि मग तो पुढचा सगळा इतिहास, पार्वती माई सोबत विवाह झालेला आहे. तो विवाह झाल्यानंतर मग पार्वती माईनं आणि उठी अंगाला लावलेली आहे. लोक म्हणतात पार्वतीने मळापासून गणपती तयार केला. ती का आंघोळ करत नव्हती का? काही काय येडेपणा. अहो मळापासून नाही, पार्वती माई स्नाना करता बसलेली, आणि त्या स्नाना करता बसल्यानंतर अंगाला चंदनाची उटी केलेली आहे. आपल्या पंढरपुरात उटी असते पांडुरंगाला, आळंदीमध्ये ज्ञानोबारायला उटी असते, देहूमध्ये तुकोबाऱ्याला उटी असते. उष्णतेपासून मुक्ती मिळण्याकरता चंदनाचा लेप, त्याला उटी म्हणायचं. ते उटी चंदनाची पार्वती माईनं लावलेली आहे. ती उटी तिनं काढली आणि त्या उटीला तिनं आकार दिलेला आहे. आणि तो आकार देत असताना तिनं मनोमन प्रार्थना केली की त्या तारकासुराला ज्यांनी अवघ्या भूमीला त्रस्त केलंय, त्या अवघ्या भूमीला त्राहिमाम करणाऱ्या त्या तारकासुराचा वध करणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा. आणि अवघे 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 भक्तगण, देवदेवता ही करुणा भागतायत. अगदी 2 मिनिटं करता आपणही ती करुणा भागूयात, जेणेकरून ती करुणा गणपती बाप्पापर्यंत पोहोचेल. सगळ्यांनी हाताने टाळी, मुखाने नाम, झोपले नाहीत ना, जागी असावे. 2 मिनिटं करता गणपती बाप्पाची करुणा, जी पार्वती माईनं करुणा भागलेली आहे, ती 2 मिनिटं करता आपणही करूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, 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 मोरया मोरया मंगल
मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 गणपती विनायक मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 गिरिजात्मक मोरया मोरया गिरिजात्मक मोरया 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 गिरिजात्मक मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 महागणपती मोरया 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 महागणपती मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 बल्लाळेश्वर मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 निदान पाने तुझीच सेवा करुणान जाणे अन्याय माझे पोटान कोटी मोरेश्वरा तुझान कोटी मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा 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 मोरया गणपती बाप्पा मंगलमूर्ती. अरे एवढा गोड गजर जो कोतुळमध्ये झाला तोच गजर कैलासात झाला. आपण त्यावेळेला असूच की कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये असूच. त्यामुळे अतिशय सुंदर गजर. 2 मिनिटाकरता का असेना अष्टविनायकाची यात्रा फुकट करून आलो. एरवी 2 दिवस जातात पण पैसेही जातात, वेळही जातो. पण मानसिक यात्रा मोठी फलदायी असते आणि मानसिक यात्रेचं फळही मोठं आहे. या पार्वतीबाईनं स्मरण केलेलं आहे या विघ्न हरत्याचं. आणि जसं स्मरण केलं त्या मूर्तीला आकार दिला या तारकासुराच्या. या एवढ्या सगळ्या अधर्मातून वाचण्याकरता ज्यावेळेला तिनं हाक दिलेली आहे त्या लेकराला, त्या उटीतून त्या मळीतून एक अतिशय सुंदर अशी बालमूर्ती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्या बालमूर्तीला पहिले एवढा आनंद झाला की आनंदाच्या भरात या लेकराला या आईनं उचलून घेतलं आणि उचलून घेतल्याबरोबर त्याचं नामकरण केलं गणेश. तो भाग वेगळा कथा भाग तुम्हाला माहिती आहे. गणपती बाप्पाला स्नानाकरता जाऊ दिलं नाही. भगवान शंकर मध्ये आले, दोघांची भांडणं झाली, त्याच्यात मारला गेला. नंतर मग पार्वतीमाईनं पुन्हा जिवंत करण्याकरता पहिला पशु आणला, तो हत्ती. त्या हत्तीचं मस्तक त्या गणपती बाप्पाला लावलं. ते गणपती बाप्पा पुन्हा एकदा जन्माला आले. ही एवढी मोठी सगळी कथा आपल्याला माहितीये, पण याच्या पुढचा भाग अतिशय गोड आहे. ज्यावेळेला गणेश रूपामध्ये भगवान जन्माला आले, गणपती बाप्पा मोठे झाले आणि जसे जन्माला आले त्या आईकडे पाहिलं. आई कोण? नाही तर मी तुमच्याशी गप्पा मारायची. पार्वती असं नका करू, कारण हे सगळं तुमच्या करता आहे, गणपती बाप्पा करता नाही. त्याच्यामुळे मी तुमच्या बरोबर फार कातू कातू बोलल आणि तुम्ही झोपा काढाल, असं नको व्हायला. लक्षपूर्वक जन्माला आलेल्या बाळानं आईकडे पाहिलं. दादा आईकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्याला कळलं आई उदास आहे, आई नाराज आहे. त्या आईकडे पाहिलं, आईला विचारलं, आई ग, अगं माझा जन्म झालाय. मुलाच्या जन्मानंतर आईला केवढा मोठा आनंद होतो. आणि आई मी तुझ्याकडे पाहतोय, आई तुम्हाला उदास का वाटते, तुम्हाला नाराज का दिसते सांग. म्हणजे बाळा माझ्या नाराजीचं कारण तुला काय कळायचं, तू आताच तर जन्माला आला. आई तुला माहित नाही मी कोण आहे, कोण आहे मी, तुला माहित नाही मी कोण आहे. कोण आहे रे बाळा. आई मी सुख करता दुःख हरता वार्ता
विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. आई मी सुख करताय, आई माझं पद आहे सुख करता, माझं पद आहे दुःख हरता, माझं पद आहे वार्ता विघ्नाची नुरवी. आणि आई ज्या पदावरती मी आणि माझी आई नाराज असावी याच्यात काय मजा आहे? बोल का नाराज आहे? म्हणजे बाळा तुला खरं तर मी सांगू नये, अरे असली कारण कुठं लेकराला आईनं सांगायची असतात का? आई म्हणले बोल तर का तू नाराज कायस? म्हणले बाळा खरं सांगते आता सांगायला नकोच आहे, वेळ तर झालीच आहे, जेवणाची वेळ झालेली आहे, पण म्हणली तरी सांगते लवकर लवकर उरकते. म्हणली माझ्या नाराजीचं कारण असं आहे, मी तुझ्या बापाची लग्नाची बायको. कोण म्हणते? काळजीपूर्वक ऐका आणि माझ्या प्रश्नाची उत्तर. काही नाही, त्या मला हार घालायला आलेत. म्हणजे आता तुम्हाला थोड्या वेळाने त्या दिसतील कोण आहेत त्या. मी तेच सांगितलं तुमचा 8 तास माझ्याकडे असू द्या. चोपदार बाबा मी सगळं सांगते, तुम्ही या इथं. ते काय होतं मग चोपदार बाबा का बरं तिकडे गेले असतील? इथून परत चालू होतं म्हणजे मी केलेलं मेलं सगळं. राहू द्या काही काही तुम्ही हालूच नका जागचे, तुम्ही माझ्या रक्षणार्थ उभे राहा माग. आता संपले सगळं, आता माझ्याकडे. म्हणजे बाळा मी तुझ्या बापाची लग्नाची बायको. कोण म्हणते? पार्वती. कोणाला म्हणती? गणपती बाप्पाला. मी लग्नाची बायको आहे, पण मी लग्नाची असून अजून मांडीवर आहे. याच्या काही लक्षात येईना. आई म्हणजे म्हणून तर सांगते पोराला सांगू नये, पण तुला सांगण्याची वेळ आली. आई अगं सांग तरी खरं. म्हणली गणेशा अरे मी तुझ्या बापाची लग्नाची बायको, मी लग्नाची असून अजून मांडीवर आहे, आणि ती गंगा. शाबास, आता तुम्हाला टच झालं. ती गंगा मागून आली, काना मागून आली, आणि ती मागून आली आणि डोक्यावर आहे. कोणाच्या? तुझ्या बापाच्या. म्हणली आई बस, म्हणली हेच माझं दुःख नाही. बायकांचं दुःख अवघड असतं. आई म्हणली चिंता करू नकोस, तुला माहितीये मी सुख करता पदावर आहे, मी दुःख करता पदावरती आहे. तुझी चिंता मिटवण्याचं काम माझ्याकडे लागलं, चिंता करू नको. निघाले गणपती बाप्पा. गणपती बाप्पाची आवडीची जया नावाची दासी आहे. त्या जया नावाच्या दासीला गोमातेच्या गायीच्या रूपात घेतलं. एक लक्षात ठेवा, आजही सत्ययुग काय असेल, त्रेतायुग असेल, कली द्वापार कोणतंही युग असेल महाराज, कोणत्याही युगामध्ये गाय ही आईच आहे. युग कोणतंही असू देत, गाई आईच आहे, आणि तिचा दर्जा आईचाच आहे, आणि तिला आईच्याच दर्जात ठेवा. आईला कोणी कापण्याची हिंमत करू नये. निघाले त्या जया नावाची दासी आहे, तिला गाईच्या रूपात घेतलं आणि आले गणपती बाप्पा या पृथ्वी तलावरती. कुठे आले असतील माहितीये? तुमच्या आमच्या सौभाग्याने महाराष्ट्रातच आले, नाशिकात. नाशिक मध्ये आले आणि त्र्यंबक राजाच्या तटावरती कुशावर्ताच्या सानिध्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या गौतम नावाच्या ऋषींच्या पर्णकुटीमध्ये गणपती बाप्पा हात जोडला. गुरुजी मला तुमच्याकडे शिकायचंय. आता यांना काय माहिती आहे, ज्याला शिकवायचंय तो 64 कलांचा अधिपती आहे. बस ठीक आहे म्हणले, चला झालं. गुरुदीक्षा झाली, शिक्षणाला सुरुवात झाली. आणि या गौतम ऋषींचा रोजचा नियम आहे. कोणता नियम? रोज पहाटे 3 वाजता पोरांना उठवायचं. पूर्वीचा काळ भारी होता, 3 वाजता उठत होते. आताचा काळ बदलला, आता 3 वाजता झोपतात. का? मोबाईल सुचूच देत नाही काही. आता 3 वाजता झोपण्याची पद्धती आहे. या गौतम ऋषींचा नियम होता, 3 वाजता पोरांना उठवायचं, स्नानाकरता पाठवायचं. आणि स्नानाकरता गोदामाईच्या तटाला जात असताना त्यांनी रिकामं नाही जायचं. मग हातामध्ये मुठभर तांदूळ घ्यायचे. जाताना त्या पोरांनी आश्रमापासून नदी तटापर्यंत तांदूळ फेकत जायचं. एक लक्षात ठेवा, ही पोरं स्नान करून परत येईपर्यंत तांदूळ उगवत होता. उगवलेला तांदूळ मोठा होत होता. मोठा झालेला भात काढण्यायोग्य होत होता. आणि तोच भात काढून आणून त्याच भातावरती दुपारचं जेवण पोरं करत होती. किती वेळात?
आंघोळ करेपर्यंत. आता हे फक्त तुम्ही ऐकायचं, डोक्यात नाही घ्यायचं. सगळं स्नान करून येईपर्यंत एवढं सगळं घडायचं. ही ताकद त्यांच्या साधू तत्वाची होती, वैराग्याची होती. ही ताकद त्यांच्या या ऋषी तत्वाची होती. एवढा मोठा अधिकार गौतम ऋषींचा. नेहमीप्रमाणे आजही या सगळ्या पुराणकर मुठमुठभर भात दिले. सांगितलं जा बाबांनो स्नान करून या गोदामाईचं. निघाली पोरं, हातामध्ये प्रत्येकाच्या मुठमुठभर साडी आहेत. त्या साडी घेऊन पोरं निघाली, साडी टाकत चालली. आज गणपती बाप्पांनी लीला केली. जया नावाची दासीची गायीच्या रूपात आहे. त्या गायीच्या रूपातल्या जयेला पुढे पाठवून दिलं आणि गणपती बाप्पांनी या सगळ्या पोरांबरोबर मुठमुठभर साडी घेऊन निघाले, टाकत गेले. गोदामाईचं स्नान केलं आणि स्नान करून वरती आले. पाहतायत तो काय, अख्खं पीक गायब. अरे पोरांना एकही ताट, एकही दिसेना भात. पळत आले पोरं. गुरुजी अरे काय झालं, का ओरडता? भल्या पाटे देवाचं नाव घ्यायचं तो गुरुजी म्हणता. काय झालं गुरुजी? अनर्थ. अरे काय झालं गुरुजी? अनर्थ घडलाय. सगळं भाताचं पीक कुणीतरी पशुनं फस्त केलं. जसं ऐकलं गौतम ऋषींचा स्वतःच्या अक्षरशः डोक्यावरती विश्वास बसे नाही. काय ऐकते मी? एवढं वाईट वाटलं. अरे आज माझी लेकरं काय खातील? आज माझ्या लेकराला मी काय देऊ? एवढा पश्चाताप झाला की त्या पश्चातापाच्या भरात गौतम ऋषींनी या हातामध्ये पाणी घेतलं. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती, मुख त्यांचे नारायण. हातात पाणी घेतलं, त्या पाण्याला अभिमंत्रित केलं आणि सांगितलं अरे ज्याने कुणी माझ्या लेकरांच्या तोंडचा घास हिरावून घेतला ते जे कुणी पशु असेल तो तद्वत मरण पावेल. दिलं पाणी सोडून. ती ताकद त्यावेळची होती. आता कावळ्याच्या शापाने गायी मरत झालं. इकडं बोलायला आणि तिकडं ती गायी मरायला एक वेळ. जशी ती गायी बिवळली, त्या गायीच्या बिवळण्याचा आवाज झाला. आवाज झाल्याबरोबर पोरं पळत सुटली. बघितलं गुरुजी अनर्थ. काय झालं गुरुजी? कुणीतरी गोमाता तिथं मृत्युमुखी पडलेली आहे. काय? अहो गौतम ऋषी पळतच आले आणि जसं त्या गोमातेला मांडीवर घेतलं, एवढं रडू आलं. काय करू मी? माझ्या आईला मारण्याचं पातक माझ्याकडून घडलंय. या पातकातून मी कसा सुटू? कसा बाहेर पडू? काय करू मी आता? या आईच्या पातकातून कसा सुटू मी? गणपती बाप्पा तिथं हजरच. गुरुजी काय झालं? का रडता? म्हणजे तुला काय सांगू, तुला काय कळायचंय? गुरुजी तुम्हाला माहिती आहे मी कोणत्या पदावर आहे? कोणत्या? सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी. गुरुजी मी सुख करता पदावर आहे. बोला तरी तुमची समस्या काय आहे? आणि गौतम ऋषींनी सांगितलं गणेशा अरे नुकतीच माझ्या हातून अभिमंत्रित केलेलं पाणी या गोमातेवरती सुटलं आणि ही गाई मरण पावली. आणि आता गोमातेला मारणं म्हणजे ब्रह्महत्येचं पातक आहे. आजही जे नराधम गोहत्येला मारतात त्या नराधमांना नरकात पडावं लागेल. हा निश्चित माझा शब्द आहे. त्यांना आता काय असेल, त्यांची काय मजा असेल माहित नाही. त्यांची जागा मात्र नरक ठरलेली आहे, कारण ते नरकाच्याच लायकीचे आहेत. ज्यावेळेला एवढं रडू आलं गौतम ऋषींना, काय करू मी? या गोमातेच्या हत्येच्या पातकातून कसा सुटू? गुरुजी सोपा आहे. काय म्हणजे? माझ्याकडे उपाय आहे. कोणता उपाय? एक उपाय आहे गुरुजी. तुम्ही या गोहत्येच्या पातकातून मुक्त होण्याकरता एक उपाय आहे आणि तो उपाय असा आहे, कैलास पर्वतावरती भगवान शंकराच्या डोक्यावरती असणारी गंगामाई, त्या गंगामाईला तुम्ही इथं बोलवलं आणि तिच्यात स्नान केलं तर गंगामाईच्या स्नानामध्ये गोहत्येच्या पातकातून मुक्ती आहे. आता तुम्हाला कळलं का नाही मला माहित नाही, पण एका दगडात शाबास. का? आईचं दुखणं काय होतं? हा ती गंगा डोक्यावर आहे, मी मांडीवर आहे. आणि आता गुरुजींचं दुखणं काय आहे? गोहत्येच्या पातकातून सुटायचंय. एका बात म्हणले एका दगडात दोनच पक्षी मारायचे. निघाले. जसं या गौतम ऋषींनी एवढी आराधना केली, गंगाबाईची एवढी आराधना केली, त्या आराधनेचा परिणाम भगवान शंकराच्या डोक्यावरच्या गंगामाईला या पृथ्वी लोकावरती यावं लागलं आणि गौतम ऋषींच्या पुढे थांबावं लागलं. ती आली गौतम ऋषींच्या जांघेतून तिनं प्रवेश केला, म्हणून तिचं उगमाजवळचं पहिलं नाव आहे जान्हवी. आणि मग पुढे ती भागीरथी, मग गंगा, मग अमुक तमुक सगळं. पण मला का सांगायचंय, त्या गंगामाईच्या स्नानामध्ये गौतम ऋषींना गोहत्येच्या पातकातून मुक्ती मिळाली.
आली. म्हणजे इकडं गुरुजींना खुश केलं आणि तिकडं आईनं जे आईचं दुःख नव्हतं डोक्यावर गंगा आहे ती गंगा आपोआप पृथ्वी तलावरती आली. म्हणजे भगवान शंकर आता फक्त पार्वती माईचे झाले. इकडं आई खुश झाली आणि इकडं गुरुजी खुश झाले. याला म्हणायचं बुद्धी. आणि ही बुद्धी जगाच्या पाठीवर एकाच देवतेकडे आहे ज्या देवतेचं नाव आहे गणपती बाप्पा. आणि असा गणपती बाप्पा त्या तारकासुराचा वध करण्याकरता या पृथ्वी तलावरती आला आणि त्या तारकासुराचा निष्पात करून टाकला. का? गणपती बाप्पाला हेच सांगायचंय की ज्याही वेळेला परित्राणाय साधूनाम विनाशाय सदुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, दुष्टाचा नाश करण्याकरता आणि सज्जनाचं रक्षण करण्याकरता मी या पृथ्वी तलावरती येतो. हेच महाराज प्रयत्न धर्माची मूर्ती धर्माचे पालन करता अधर्माच्या नाशा करता मी इथं वारंवार येतो. कारण हेची आम्हा करणी काम आम्ही याच कामा करता येतो. देवता धर्माच्या रक्षणा करता आणि अधर्माच्या नाशा करता येतात आणि संत येतात ते नामरूपी बीज वाढवण्याकरता येतात. महाराज म्हणतात वेळ आली तर हे कार्य करण्याकरता कोणी आलं तर तीक्ष्ण उत्तरे हाती घेवोनी बाण फिरे. हे कार्य करत असताना कुणी आड आलं तर वाकपुष्प आहे आणि वाकपुष्प नसेल तर आम्ही हातामध्ये बाण घेऊन सज्ज आहोत, उभा आहोत. फक्त तीराला लावण्याचा उशीर आम्ही त्याचा भेद करू. आणि हे धर्म कार्य करताना जर कोणी आड आलं, या धर्म कार्याचा कोणी विरोध केला आणि हे जर आमच्या निदर्शनाला आलं तर मग कुणी मोठा असेल, कुणी लहान असेल, कुणी ज्येष्ठ असेल, कुणी कनिष्ठ असेल, कुणी गरीब असेल, कुणी श्रीमंत असेल, हा भेदच आम्ही पाळणार नाही. आम्ही त्याला भिडू आणि नुसतं भिडणार नाही तर त्याला या जगात ठेवणारच नाही. कारण आम्हाला भीती नाही भीड भार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणी काम बीज वाढवावे नाम. एकदा मोठ्या प्रेमानं भगवंताचं भजन सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नाम प्रेमानं घेऊया. फक्त एक करायचं शरणागतीचा भाव अंतःकरणामध्ये असावा म्हणून सगळ्यांनी कृपया हात उंच करावे. असे नका करू. लकवा भरल्यावर असंही नका करू. अरे माझ्या कर्मा उंच शाबास असं अगदी प्रेमानं सगळ्यांनी हाताने टाळी गणपती बाप्पा करता मुखाने नाम प्रेमानं विठोबा रखुमाई Bye.
खरंच भगवंताचा अवतार धर्मरक्षण करता हे निश्चित आहे. तो कधी कोणत्या युगात कोणत्या ठिकाणी कशा रीतीला जन्माला येईल सांगू नाही शकत. अगदी थोड्या वेळा करता मला माहिती आहे तुमची जेवणाची वेळ झाली आहे त्याच्यामुळं चालली आहे तुमची बडबड. पण कीर्तन सुरू होताना थोडस उशिरा सुरू झालंय. हा मला माहितीये जांभळे यायला लागले झोपेची वेळ झाली अनेकांची. पण जाऊ द्या गणेश जन्म उद्या थोडाच आहे आजच आहे. येताना मी ठरवूनच आलते म्हणलं पहिल्यांदाच आपण कोथरूडमध्ये येतोय कुलदीप दादा. मग ठरवूनच आले होते म्हणलं करूयात 2:30 वाजेपर्यंत जागर. चालेल ना 2:30ला बसू पंक्ती होईल काकडा इथंच मग जाऊ झोपायला घरी. नाही तसं काही चिंता करू नका. अगदी वेळेत अगदी वेळेत जास्त वेळ तुमचा घेणार नाही. पण अतिशय महत्वाचं मी तुमच्याशी बोलते. भगवान कोणत्या रूपानं कधी अवतीर्ण होतील. कधी गणेशाच्या रूपात येतील, कधी रामाच्या रूपात येतील, कधी कृष्णाच्या रूपात येतील, कधी कोणत्या रूपात येतील आपला उद्धार करून जातील आपल्याला माहित नाही. पण याचं कारण एक आहे अधर्म वाढला की भगवंताला यावंच लागतं. हे स्वरूप आहे. आणि एक आहे तुम्हाला धर्म जगवायचा आहे, धर्म टिकवायचा आहे. धर्माचं तत्व असं आहे धर्मो रक्षित रक्षिता. आपण धर्माचं रक्षण केलं की धर्म आपलं रक्षण करतोच. हे तितकंच सत्य आहे. आपण धर्माचं रक्षण करायला हवं. आणि याची सगळ्यात मोठी जबाबदारी जर कोणाची असेल धर्मरक्षणाची तर ते आपल्या स्त्रियांची आहे. सगळ्यात मोठी जबाबदारी आहे धर्मरक्षण करणं हे स्त्रियांचं काम आहे. आणि याकरता पहिलं पाऊल आपण उचलायचंय. आज बघा ना तुम्ही आज समाजात ज्यावेळेला आता कीर्तनात इथं किती पोरी असतील मला माहित नाही. पण जेवढ्या पोरी आहेत कधीतरी पाहायचं जवळजवळ 80% पोरींच्या हातात आज बांगड्याच नाहीत. बघा तुम्ही ज्यांच्या नाही त्या बरोबर. एक आहे आज लाज वाटू द्या उद्या हातात बांगड्या घालून स्वाभिमानानं पुढे या. जवळजवळ 50% मुली आहेत कपाळी गंधच नाहीत. आणि मग एखाद्या आईला सहज विचारायचं अहो का म्हणली याचं उत्तर पोरीनं नका विचारू. त्या किती केलं तरी उल्लड. पोरीनं नका विचारू. मग याचं कारण त्यांच्या आईला विचारा. सहज आईला विचारलं म्हणलं का तुमच्या पोरीच्या हातात बांगडी नाही तिच्या कपाळी गंध नाही का. म्हणली खरं सांगू का ताई. म्हणलं खरंच सांगा. म्हणली खरंच. म्हणलं खरंच सांगा आणि लवकर सांगा मला कीर्तन संपवायचंय. म्हणली खरंच सांगते ताई तिच्या ना स्कूलमध्ये अलाउड नाहीये. मला एक कळत नाही तसल्या शाळांमध्ये त्यांना घालताच का जिथं तुमच्या धर्माचा ऱ्हास होतोय. ज्या शाळेत गेल्यानंतर त्यांच्या पायात पैंजण चालत नाही, ज्या शाळेत गेल्यानंतर त्यांना मेहंदी चालत नाही, ज्या शाळेत गेल्यानंतर त्यांना नखपालीच चालत नाही, ज्या शाळेत गेल्यानंतर त्यांना बांगड्या चालत नाही, ज्या शाळेत गेल्यानंतर त्यांना कपाळावर टिकली चालत नाही, ज्या शाळेत गेल्यानंतर त्यांना धर्माच्या सणाच्या व्रतांच्या वैकल्यांच्या कोणत्या रीतीभाती मान्य नाही. ज्या शाळेत गेल्यानंतर तुम्हाला हिंदू धर्म संपवाच लागतो त्या शाळेत तुम्ही तुमची पोरं घालताच कशा करता. तुम्हाला काय वाटलं मराठी माध्यमांमध्ये शिकलेली माणसं माग आहेत. मग आतापर्यंत शिकलेली खोडी होती का. आतापर्यंत कॉन्व्हेंट होते का. आतापर्यंत इंग्रजी माध्यम होती का. तरी माणसं शिकतच होती, तरी माणसं मोठी होतच होती, तरी माणसं मोठमोठ्या पदावर जातच होती. मग हा आपला गैरसमज मिटणार कधी आहे. ज्या संस्कृतीने ज्या शिक्षणाने आपल्यावर एवढी गदा आणली की आपला धर्म आपला राहिला नाही, आपली पोरं आपली राहिली नाही, आपली संस्कृती आपली राहिली नाही, आपल्या रीती उरल्या नाही, आपले रिवाज उरले नाही, आणि तरी आम्ही थंडच आहोत. नाही माझं पोरग जाईल इंग्रजीतच. मारलं पार सगळे संस्कृतीला आम्हीच. आम्ही काळीमा फासलाय आमच्या संस्कृतीला, आम्ही काळीमा फासलाय आमच्या धर्माला. आणि याला जबाबदार आहोत ना तर आम्ही महिला आहोत, पुरुष नाही. मी तुम्हाला अजिबात नाही तुम्हाला का, कारण मी कोणाची तरी आई आहे मला माहिती आहे. मग जावेची नाही का इंग्रजीत.
मग माझी का मराठीत मेलं सगळं इथं. अहो कधीतरी संपवा ना ही स्पर्धा, संपवा. का या स्पर्धेच्या नादात आम्ही आमच्या लेकरांना आमच्या धर्माकरता सुद्धा ठेवू देत नाही आहोत. ना आमच्या मुलांना सण माहिती आहेत, ना आमच्या मुलांना संस्कृती माहिती आहे, ना आमच्या मुलांना रीती माहिती आहेत, ना आमच्या मुलांना रिवाज माहिती आहे. काही नाही आमच्या पुराणा माहिती, ना त्याला धर्माविषयी काही देणं घेणं आहे. अहो ज्याही वेळेला संपत चाललेला हिंदू धर्म, पण त्याही वेळेला आमची पोरं कुणाच्या तरी पुढे झुकतायत, कुणाच्या तरी पुढे नमतायत, कुणाच्या तरी पुढे वागतायत. त्यावेळेला सांगा ना त्यांना, सांगा ना एखाद्या मुलीला माझा धर्म किती मोठा होता. अरे ज्या धर्माला घडवण्याकरता कोणी मर्द नाही, ज्या धर्माला घडवण्याकरता एका एका स्त्रीनं रक्ताचे पाठ वाहिले तिथं. आणि मग आजही आम्ही आमचा गार पडलेला धर्म ज्यावेळेला पाहतो, थंड पडलेली आमच्या या सगळ्या महिलांना पाहतो. आज आमच्या आयात मोठ्याने सांगतात, भूषणाने सांगतात, पुरीला गंध चालत नाही, पुरीला बांगडी चालत नाही. अहो एक दिवस ती म्हणते मला बांगडी नॉट अलाउड आहे, मला गंध नॉट अलाउड आहे, मला हे नॉट अलाउड आहे, मला हे ते नॉट अलाउड आहे. अहो हौसेनं स्वीकारते. अहो एक दिवस तीच पोरगी तुम्हाला तिच्या आयुष्यातून नॉट अलाउड करून टाकते कायमची. त्यावेळेला काय करतो आम्ही? कित्येक प्रकरण आहेत आज महाराष्ट्रात काय, हिंदुस्थानात काय, भारतात कुठेही बघा तुम्ही कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये. आज आमची पोरं कमी पडायला लागली. आणि म्हणून ज्यावेळेला आमच्याच पुरी दुसऱ्यांच्या बरोबर फिरतायत, आमच्याच पुरी दुसऱ्यांच्या बरोबर पळून जात आहेत, आमच्याच पुरी ज्यावेळेला दुसऱ्यांच्या बरोबर पळून जाताना स्वतःच्या जीवाचाही विचार करत नाही. जीवाचं जाऊ द्या, स्वतःच्या पोटी जन्म दिलेल्या आई बापाचाही विचार करत नाहीत. दादा शिवाजीनगरच्या कोर्टात मी 1 वर्षापूर्वी पाहिलेला अगदी सत्य प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर दिसतोय. आम्ही आमच्या पोरांना धर्मापासून संस्कृतीपासून वंचित ठेवलं नाही. आम्ही त्यांना माहिती करून दिलं नाही, आम्ही त्यांना कधी गीता वाचायला लावली नाही, आम्हाला त्यांना कधी ज्ञानेश्वरी देता आली नाही, आम्हाला कधी हरिपाठ देता आला नाही, आम्हाला कधी डोक्यात त्यांच्या टोपी घालता आली नाही, आम्हाला त्यांना गंध लावता आला नाही, आम्हाला त्यांना थोडा मोठ्यांच्या पाया पडायला कधी शिकवता आलं. का? माझा पैसा आणि पोरगा धर्माने नाही, माझा पोरगा पैशाने मोठा झाला पाहिजे ही स्वप्न आहेत आई बापांची. आज त्यांना संस्कार नाही मिळाले तरी चालतील, त्यांना पैसे कमवण्याचं मशीन तयार करायचंय. त्यांनी बंगले घेतल्या पाहिजे, त्यांनी गाड्या घेतल्या पाहिजे, त्यांनी संपत्ती कमवली पाहिजे, त्यांनी इस्टेट घेतली पाहिजे, त्यांनी लँड रॉवर व्हायला पाहिजे. अहो किती काय करणार आहोत आम्ही हे सगळं घेऊन? कुणाला पुरलंय? कुणाच्या वाट्याला हे सगळं आलंय? ज्या वेळेला त्या शिवाजीनगरच्या कोर्टात एक सव्वा वर्षापूर्वी मी ज्या वेळेला पाहिलं, माझ्याच तालुक्यातली घटना, लव जिहादची 17 वर्षाची पोरगी बापाच्या विरोधात उभी होती कोर्टात. कुणासोबत तरी पळून जाण्याच्या इराद्यानं ज्यावेळेला त्या कोर्टानं नोटीस दिलेली त्या बापाला, आणि तो बाप हजर झालेला होता, समोर उभा होता अपराधी भावनेनं. पाहिलं त्या बापानं त्या पोरीकडं. अहो पोरगी बघायला तयार नाही त्या बापाकडे. ज्यावेळेला बघितलं जळजळीत नजर. का? अरे हा जसा कोणी माझा वैरी आहे. हात जोडले त्या बापानं त्या कोर्टात एवढ्या माणसांसमोर. कोणत्या बापावरी पाळी यावी सांगा ना मला? पोरी समोर हात जोडावे लागावे? जिला जन्म दिला तिच्या समोर हात जोडावे लागावे बापाला? हात जोडत होता बाप, दयावया करत होता बाप, दिनवाण्या आर्त विनवण्या करत होता बाप, रडत होता त्या पोरी समोर. माझा ऐक, ज्याच्यासोबत चालली ना तो नराधम तुझं वाटोळ करणार आहे. ना त्याला धर्माशी येत, त्याला धर्माचं नाही, ना त्याला स्त्रीशी घेणं आहे, ना त्याला त्या देवतेशी देणं आहे, काही नाही. अख्ख्या घराला सांगत सुटलो मला पोरगी झाली, पहिली बेटी, धनाची पेटी. अख्ख्या घरात अख्ख्या गावात मी सांगत सुटलो, अरे मला पोरगी झालीये. माझा गुन्हा झाला. मला आठवते माझी ती लेख ज्यावेळेला रांगायला लागली ना त्यावेळेला एवढं कौतुक वाटलं, एवढं कौतुक वाटलं. माझ्या घरातलं चैतन्य जाग झालंय. ज्यावेळेला तिला रांगताना पाहिलं ना एवढा आनंद झाला मला. मला आठवली ती लेख. गाण राहिलो, पण माझ्या लेकीला पैंजण बनवले. 500 रुपये गाण राहिलो. मित्राला सांगितलं देईल नक्की तुला, व्याजासकट देईल. माझ्या लेकीला पैंजण करायचे. मला लक्ष्मी जन्माला आली माझ्या घरात. गाण राहिलो मी तिच्या करता. ज्यावेळेला पैंजण घडवले तिला एवढा आनंद झाला. का? अख्ख्या घरात तिची चैतन्याची पावलं वाजत होती, फिरत होती. ही तीच पोरगी आहे जिनं मला विरोधकांच्या पिंजऱ्यात उभा केलंय. पण
तरी मला वाटत होतं ही माझी पोरगी आहे. मोठी झाली, अरे मी दाढी नाही केली, मी दाढी नाही केली, पण माझ्या पोरीला मात्र पार्लरला पाठवलं. का? चांगली दिसली पाहिजे, सुंदर दिसली पाहिजे, गोजरी दिसली पाहिजे, गोमटी दिसली पाहिजे माझी परी. मी कपडे नाही घेतले अंगाला नवीन. का? मी चांगले कपडे घेतले तर माझ्या लेकीला वर्षाला 5-5 कपडे कोण घेईल? मी तसा राहिलो, पण माझ्या पोरीला कपडे दिले. मी तसा राहिलो, मी 2 वेळेचं अन्न एका वेळा करून खाल्लं, पण तिच्या शिक्षणाला मरेपर्यंत कष्ट केले. 200 पोत्यांची हमाली केली मी. त्या विरोधकाच्या पिंजऱ्यात उभा राहिलेला बाप या लेकीला सांगतोय ती तीच आहे, तू तीच आहेस. तुझ्याकरता जो संघर्ष केला ना तो आठव. एकदा डोळ्यापुढे आणतो संघर्ष आणि तुला हात जोडून सांगतो, एवढं सगळं जिच्याकरता केलं ना, आज ती माझ्याकरता विरोधाच्या पिंजरात उभी आहे. माझी तुला हात जोडून विनंती आहे, ताई जशी असशील तशी तुला स्वीकारायला तयार आहे. त्या नराधामाच्या नको ग वाटेला जाऊ, तिथं तुझा नरक आहे. त्याही वेळेला त्या पोरीला सांगितलं, मला चांगलं कळतं योग्य काय ना अयोग्य काय. तुम्ही बोलू नका, तुम्ही सांगू नका. ज्या वेळेला त्या बापाच्या समोर सही दिली, त्या बापानं पाहिलं माझी पोरगी माझ्या विरोधात, माझा बाप लग्न होत नाही, लग्न होऊ देत नाही, म्हणून त्या बापाच्या विरोधात तक्रार नोंदवलेली या बापानं पाहिली. स्वतःचा बाप ज्या वेळेला विरोधक वाटायला लागतो ना, त्यावेळेला कळतं आपले धर्म संस्कार अपुरे पडले. त्यावेळेला कळतं आपण जे त्यांना योग्य वयात द्यायला पाहिजे होतं ते नाही दिलं. हात जोडलेले या बापानं पण नाही ऐकलं, त्या पोरीनं निघून गेली. ती पोरगी त्या नराधमासोबत पळून गेली. ज्या दिवशी पळून गेली तिथून पुढे 6 महिने हा बाप रोज रडत होता. माहिती होतं तिला, माहिती होतं त्या बापाला, माझ्या सोन्यासारख्या लेकीचं काय होणार आहे माहिती होतं त्या बापाला. 6 महिने आणि 6व्या महिन्यानी बापाला निरोप आला की अमुकाची पोरगी, आणि त्या पोरीचे 36 तुकडे करून पेटीत ठेवलेत. ज्या वेळेला ऐकलं त्या बापानं, विचार करा, ज्या चिमुकलीला जन्माला घालताना काय आनंद होता, ज्या चिमुकलीला वाढवताना काय आनंद होता, ज्या चिमुकलीला लहानाचं मोठं करताना काय संघर्ष होता, त्या चिमुकली करता काय स्वप्न घेतली होती या बापानं. आज त्या चिमुकलीला जिच्या करता रक्ताचं पाणी केलं, जिच्या करता अक्षरशः रात्रीचा दिवस केला, जिच्या करता एवढा संघर्ष केला, आज त्या लेकीचे 36 तुकडे पेटीत बघताना काय या बापाला यातना झाल्या असतील, काय या बापाला त्रास झाला असेल. पण त्याही वेळेला तो बाप सांगत होता, मी सांगत होतो तुला, मी बोलत होतो तुला, त्या नराधमाच्या वाट्याला जाशील तर तुझा नरक आहे. आणि खरंच तुझा नरक केला. रडला तो बाप, इतका रडला की रडता रडता त्या बापाला अटॅक आला आणि तिथंच तोही संपला. काय मिळवलं आम्ही, काय साध्य केलं आम्ही, कोणते संस्काराने वाढलो आम्ही. ज्यावेळेला आमच्या बापासमोर आम्ही एक शब्द सुद्धा आमच्या बापाचा ऐकून घ्यायला तयार नाही. कुठे चालली आमची संस्कृती, कुठे चाललाय आमचा धर्म. माझी सगळ्या पोरींना हात जोडून विनंती आहे, एक लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या धर्मात जाल तर तुमचे 36 तुकडे होतील. माझा धर्म एवढा मोठा आहे, दुसऱ्याच्या धर्मात पोरीचे 36 तुकडे केले जातात. माझ्या धर्मात पोरीचे 36 गुण जुळवून तिचा आदर केला जातो. मग काय आम्ही काय घ्यायचंय पोरीनो? खरंच थोडं कमी शिका. नाही चांगली कपडे मिळले चालतील, नाही सोन्यानी म्हटला चालेल, नाही चांगले सँडल मिळाले चालेल, नाही तुम्हाला सुखाच्या हौसेच्या चैनीच्या वस्तू बापाकडून मिळल्या चालेल, पण आयुष्यभर तुमचा बाप तुम्ही जिवंत असेपर्यंत ताट मानेनं जगला पाहिजे एवढी शपथ घेऊन मोठ्या व्हा. आयुष्यात तुमचं कल्याण आहे. खरंच लवजियात सारख्या घाणेरड्या जाळ्यात अडकू नका. माझ्या धर्मात काय कमी पोर आहेत म्हणून तुम्ही नाही ते पर्याय स्वीकारता. वाटतंय लगेच बापाला सांगायचं, लगेच आईला सांगायचं, माझं लग्न लावून द्या, मला लग्नाची गरज आहे. नाही लावलं तर तिथून पुढं. पण खरंच
या लव जिहाद सारखी कित्येक प्रकरण आहेत, कित्येक माझ्या भगिनी आहेत, कित्येक लेकी आहेत ज्यांनी जीव गमावले. तो आज त्या परिवारांची काय वाताहत झाली फक्त त्या आईबापांच्या जीवाला माहिती आहे. बाबांनो, खरंच पोरींना विनंती आहे, आईबापाला नका दुःखात सोडू नका. आज खरंच शपथ घ्या, या गणेश जन्माच्या निमित्तानं शपथ घ्या, मी इथून पुढे मरेल पण मरेपर्यंत माझ्या बापाच्या ताटमाने करता जगेल. आणि एवढं जरी इथून कीर्तनातून घेऊन गेला ना, मला वाटतं कीर्तन साध्य झालं, सफल झालं, यशस्वी झालं. काही दुसरं घ्यायची द्यायची गरज नाहीये. माझ्या धर्माकरता, देवाकरता, देशाकरता इथून पुढे जेवढं शक्य होईल तेवढं जगण्याचा प्रयत्न करा. कारण हा असा देश आहे, हा असा धर्म आहे की ज्या धर्मामध्ये आणि ज्या देशामध्ये धर्माकरता आणि देवाकरता कसं मरायचं हे एकाच धर्मात शिकवलं जातं, ज्या धर्माचं नाव आहे हिंदुस्तान. सोपं नाही. त्या आईला विचारलं होतं जिजाऊला, काय आहे डोळे तुझे? त्यावेळेला त्या आईला विचारल्याबरोबर तिने सांगितलं होतं, लक्ष्मीबाई ना काही खावं वाटत, ना काही प्यावं वाटत, ना काही लिहावं वाटत. मग तुमचे डोळे काय? तुम्हाला वाटतं काय? तुम्हाला काय काय इच्छा काय? त्याच सरची उभा राहिली रागिनी, पायापासून डोक्यापर्यंत गुंग्यांच्या रंगा संसर्गात गेल्या, हाताच्या मुठी आवडल्या, श्वास चढला लागला, धोंडा सुचले, डोळे अंगावर उठायला लागले आणि उत्तर दिले रणरागिणीनं, लक्ष्मीबाई आम्हास वाटते पायी मांड चोळला कसावा, आम्हास वाटते कमरेला तरी तुषे लावडावा, आम्हास वाटते ज्ञानबंद तलवार धारण करावे, आम्हास वाटते गडी आई तुळजा भवानीच्या कवड्यांची माळ धारण करावी, आम्हास वाटते कपाळी सुगंध रेखावा, आम्हास वाटते डोळीवर मोत्यांचा शिरपेट चढवावा, आम्हास वाटते घोड्यावर मांड ठोकावे, आम्हास वाटते सह्याद्रीच्या गिरीकंदरामध्ये घोडा फिरवावा, आम्हास वाटते ज्या यवनानी, ज्या हैवानानी, अरे ज्यांनी माझ्या आया बहिणीच्या अब्रूच्या फुटली त्या यवनांचं मस्तक त्याला वेगळं व्हावं आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण. एका स्त्रीचं स्वप्न आणि ते स्वप्न तिनं पूर्ण केलंय. आणि खरंच असं स्वप्न घेऊन जर तुम्ही मोठ्या झालात ना, मला वाटतं जगात हिंदू धर्माला कुणीच आव्हान नाही देऊ शकत. संस्कार आपल्या निश्चित मुलांवरती, खूप चांगले संस्कार मुलींवरती करा. खरंच त्यांना राष्ट्राकरता आरूढ करा, चांगल्या संस्काराने मोठ्या करा. हीच विनंती या गणेश जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांजवळ करते. 9:30 वाजले, कारण मी एवढा जर बोलले तर तुम्ही म्हणाल सगळं चांगलं झालं पण मरणाचं लांबवलं. तसं व्हायला नको म्हणून 7:30 वाजता मी कीर्तनाला आरंभ केला. 9:30 बरोबर झालेले आहेत. त्याच्यामुळे झालेली सेवा गणपती बाप्पांच्या चरणी. नक्कीच कधी आणखीन जास्त बोलता आलं तर आणखीन जास्त बोलण्याचा प्रयत्न पुढच्या वेळेला अवश्य करेल. आदरणीय पाटे काका, नितीन महाराज गोडसे, आदरणीय त्या ठिकाणी कुलदीप दादा, सगळीच कोतुळची मंडळी, वरदविनायक देवस्थान आणि आपण सगळ्या माय भगिनी पुरुष मंडळींच्या माध्यमातून अतिशय सगळी सुंदर साथ मिळालेली आहे. नितीन महाराजांची बालगोपाळ मंडळी, आदरणीय दादा, तुम्ही दोघही जण उत्तम साथ, अतिशय उत्तम गाण्याची साथ या ठिकाणी, अतिशय उत्तम साथ आपण सगळ्यांनी दिली. सगळ्यांजवळून या निमित्तानं व्यक्त करते. माझ्या समवेत आलेले माझे पतिदेव, ज्यांनी नर्मदा नदीच्या 2 पायी परिक्रमा केल्या, नर्मदेचा अपूर्व आनंद या नावानं ज्यांचे अतिशय सुंदर अनुभव त्या ठिकाणी युट्यूबला आहेत आणि ज्यांनी नर्मदेच्या कठीण भागामध्ये शूलपाणी झाडीमध्ये मोठं धर्मकार्य केलंय, असे माझे पतिदेव श्री अपूर्वानंदजी महाराज, तेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही धन्यवाद देते. आपणा सर्वांचं ऋण व्यक्त करते. झालेली सेवा गणपती बाप्पांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या चरणी समर्पित करते. चुकला असेल, बुद्धीचे दोष, योग्य असेल, माझ्या बाबांचे आशीर्वाद आपणापर्यंत आणून मांडले. एकदा मोठ्याने घोषणा करून सेवेला, झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देऊया. क्षत्रिय कुलावतंस गोब्राह्मण प्रतिपादक हिंदवी स्वराज्य संस्थान
नागेश्वर नहीं भीड़ भार नहीं भीड़ भार नहीं भीड़ Bye.